हेडलाइन्स ब्रॉट टू यू बाय चितळे बंधू. गरज असेल तरच घराबाहेर पडा. मुंबई पोलिसांच्या नागरिकांना सूचना. वाहन चालकांनी वाहनं काळजीपूर्वक चालवण्याचं आवाहन करत सतर्कतेचा इशारा. मुंबईत मुसळधार पावसाचं थैमान. मरीन ड्राईव्हवर तुफान लाटा. अंधेरी सबवे पुन्हा एकदा वाहतुकीसाठी बंद. सखल भागात पाणी साचल्यानं नागरिकांची तारांबळ. ठाणे एसी लोकलला गळती. प्रवाशांवर छत्री आणि प्लास्टिक पिशवी घेऊन प्रवास करण्याची वेळ. महागडं तिकीट काढूनही प्रवास मात्र त्रासाचा, अडचणीचा. विदर्भातील बहुतांश जिल्ह्यात अतिमुसळधार पावसाचा इशारा. भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोलीला रेड, तर नागपूर, यवतमाळ आणि वर्ध्याला ऑरेंज अलर्ट. भंडाऱ्यातील शाळा महाविद्यालयांना सुट्टी. मंत्र्यांच्या वर्तनाबाबत मुख्यमंत्र्यांकडून मित्रपक्षांकडे तीव्र नाराजी. निर्णय घ्यावाच लागेल. दोन्ही पक्षप्रमुखांकडे भावना व्यक्त. कारवाई न केल्यास कोडगेपणा तयार होईल, फडणवीसांची भूमिका. फडणवीस मुख्यमंत्री मात्र सरकारचा रिमोट कंट्रोल अमित शहांकडे. राऊतांचा निशाणा. तर कोकाटे, संजय राठोड, शिरसाट आणि योगेश कदमांची विकेट पडणार असल्याचाही दावा. विधानसभा अध्यक्षपद बदलणार. विद्यमान राहुल नार्वेकरांना मंत्रिपद, तर नाराज सुधीर मुनगंटीवार नवे अध्यक्ष होणार. सामनातून दावा. पक्षाची इच्छा ती आपली इच्छा. नार्वेकरांची माझाला सूचक प्रतिक्रिया. धुळ्यामध्ये कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंच्या ताफ्याला काळे झेंडे दाखवले. बाबळे फाट्याजवळ ठाकरेंच्या शिवसेनेचं आंदोलन. काळे झेंडे दाखवणारे शिवसैनिक ताब्यात. $800 कोटींचा रुग्णवाहिका घोटाळ्याचे पैसे श्रीकांत शिंदे मेडिकल फाउंडेशनला वळवले. राऊतांचा आरोप. तर अमित साळुंखे नामक व्यक्तीला झारखंडच्या पथकाकडून अटक. साळुंखे शिंदेंच्या जवळचा असल्याचाही राऊतांचा दावा. लोकसभेत सलग 5व्या दिवशी गदारोळ. बिहार मतदार याद्यांच्या मुद्द्यावर विरोधक आक्रमक. लोकसभेचं कामकाज 2 वाजेपर्यंत तहकूब. मनसेच्या केंद्रीय समितीची राज ठाकरेंसह बैठक. विभागीय अहवाल सादर झाल्यानं संघटनात्मक पातळीवर मोठ्या बदलांची शक्यता. पक्षातील रिक्त पदं भरण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय होण्याची शक्यता. कोल्हापूर जिल्ह्यातील नांदणी इथे महादेवी हत्तीणीसाठी हजारो ग्रामस्थ मध्यरात्री रस्त्यावर. गुजरातमधील वंतारा इथं हत्तीण नेऊ देण्यास ग्रामस्थांचा कडाडून विरोध. हायकोर्टाच्या आदेशाला सुप्रीम कोर्टात आव्हान. राजस्थानमध्ये शाळेची इमारत कोसळून 4 मुलांचा मृत्यू. 8 गंभीर जखमी. 40हून अधिक विद्यार्थी ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती. ब्रिटनच्या फलदायी दौऱ्यानंतर पंतप्रधान मोदी मालदीव्समध्ये. आज राष्ट्रपती मोहम्मद मोइझू यांची भेट घेणार. द्विपक्षीय संबंध मजबूत करण्यासह अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा होणार.